मम्मी काय भानगड आज लय बारीक बारीक चपात्या केल्या रे. अरे नैवेद्य केले तर अक्षय तृतीया आहे आज. तुम्हाला लवकर उठायचं सुधरत नाही. मी तर 7 वाजताच उठलोय. 7 वाजता उठून काय केलं? पळायला गेलो ना आज. नैवेद्य केले. अजून काय काय करायचं आता? आता काय करायचं? आमरस करायचा, बटाट्याची चटणी, बटाटे भजे, पालक भजे, हा थोडीशी खीर करायची, कोरडाय पापड तळायचे. आता म्हणे आता आंबे आणावं लागतील मग. दादा मग आंबे घेऊन ये ना. आंबे लय महाग असतील भाऊ आता. जाय ना असा ना. तरी किती रुपये किलो? असेल 200-250 रुपये किलो. अक्षय तृतीया पण म्हणजे चांगला राज्य. आंबा कसा ओळखायचा? खाऊन बघा ते लगेच. पण मी अक्षय तृतीया एकच सांगू इच्छिते. हा, माई सासरे जिवंत होते दवा त्यांना रोज रस लागायचा. हा. मेल्यावर तुम्ही 2 ताटल्या जरी मांडल्या त्या भितडवर नेऊन ते खाणार एक तो कावळा. नाही 2 ताटल्या काय झालं? काय असं नाही ना, त्यांना जिवंतपणे जीव लावा. मेल्यावर तुम्ही 10 पित्र जीव घाला, 50 घालायचा काय उपयोग नाही. आणि मग बरोबर. काय तूप रोटी घाला नाही तर सोनं घाला तिसऱ्याला. रोज रस असायचा रोज. पप्पाला रोज आंबे सांगायचे, आंबे पण लय आवडायचे. रोज दिदी ना डायरेक्ट गडाची तिथून कॅरेटच घेऊन यायची, त्यांना आंबे आवडायचे. बाबाचं खाणं तसं होतं तगडं एकदम. आजीला पण आवडायचा. पण सांगते मी, मेल्यावर त्या भितडवर ठेवा, 10 पित्र जीव घाला, काही करा, काही उपयोग नाही. काय असेल ते जिवंतपणे खाऊ घाला. बरोबर आहे. आता काय काय मटेरियल घेऊन येऊ बरं मी? करा, केळी, हा, काय नागिनीचे पानं, हा. बघी काय ते काय म्हणलं त्या? खिरा म्हणती. मग तुम्ही करा खिरा काहीतरी म्हणल्या ना? करा करा पाण्याचा करा. अच्छा करा वे. हम्म मी ऐकलं खिरा. चल येतो घेऊन मग मी खिरा. हा मम्मी हा खिरा पण आणा लागतो रोज जेवणासोबत. हार आणायचे मम्मी. हा हार फुल आणायचे हार फुल. जेवायला कोणाला बोललो आपली तर मग पितृ दाजी उपजायला बोलला का? त्यांच्या बास म्हणजे नातू, बाबांचा नातू. हा हा आणि अजून बटाट्याची चटणी बी करायची, पिवळी बटाट्याची चटणी. बटाटे लावलेले आहेत मी कुकरला, आता लसूण सोललाय. लसूण तर सगळ्यात आधी बाबू काय खातो तू? लागत हो. तू काय खातो? अक्षय गावावर ना माया चपात्या झाल्या तृतीयाच्या चुलीवर. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. चपात्या झाले मम्मी तुझ्या? मग बघ ना तुला. हिचं तर काहीच नाही अजून. तू बघ ती घालती येडे, जा घरात ये दारात, जा घरात ये दारात. सासू करते बरोबर. दर बाबू खिरा खा. दर. ते नाही घ्यायचं, हाय ते घे. बक्क बक्कानं नाही. अयो काय खाते बाई तू? खिरा खिरा बाबाला दे नेऊन. दर बाबाला दे. हा ते दे, हे दर बाबाला देते. बाबाला दे. बाबाला दे. दे बाबाला नेऊन. दे बाबाला नेऊन. तू काय जेवण आहे? हिचं काय जेवण आहे? काम हिचं काम पडलंय. मी चाले आंबे मला काढायचे. मला आंबे काढायचे नाही होते बघ. हा आंबे काढायचे. तूच हिला करा कळा ना, हिला आंबे काढायचे का? खिरा. खिरा नाही झाला. अवघड आहे रे. तूच बघ अवघड आहे का सोपं आहे? पाण्याचा करायचा काय संबंध? खरा नाही, करा करा. करा. हे माठातला बारीक प्रकार असतो माठातला. आता कळलं का? ते वरती ठेवा. कळत पण वळत नाही रे. नाही ना? कळत पण वळत नाही. तो का आता कशी दारात कचरा करते तिकडं बघ. येडी. ते काय आलं कुठं शिली ती काय बघ. कळत नाही बाई मला. आणि बाई 1 वर्षाच्या आतमध्ये समजा आपली आता माझी आजी वारलेली, तर आता मम्मीला जीव नाही घालता येणार ना? तिने बामणाला विचारलं, ते म्हणते, नाही जीव घालत आता. त्याला ते हे करावं लागेल काय म्हणतात बाबाला त्याला? बी जीव नाही जीव घालू शकत असं असतं. आमचे बाबा हे करावं लागेल. पहिलं नव्हते माझे बाबा. पाहिलं नव्हते? हा पहिलं नव्हते माझे बाबा. 100 किलोचं पोतं घेऊन डोंगर चढायचे. लय डेंजर होते. तुला कांदा उचला. मी पहिलवान आहे का? आजूला पहिलवान करायचं होतं तुला माहिती आहे? बाबांचं स्वप्न होतं आजूला पहिलवान करायचं. बायकोच्या बाहेर सगळंच असतं, पण कोणी कोणी दाखवतं, कोणी दाखवत नसतं माहिती आहे. मी नाही हो. सगळंच बायकोच ऐकावं लागेल. बायकोचं आपण नाही हो. बायकोचं नाही ऐकलं तर पण काय भेटल. बाला दे, जा बाला घेऊन. काय देऊ मला? बाला खिरा दे. दे ना. तू काय खाते बाई? हा आजी दिले द्या ना. कोण दिलं? तू खा ना. कोण दिलं? तू खा ना, बस खाली गेलं खाऊ. कोण दिलं बाई? पप्पाला दे. दे पप्पाला. दे दे. आ
घाल पप्पाच्या. तुला कोण लावलं असं बाई? हा काय नाही. ते गाण्यावर कोणच्या नाचते का तू डुग्या? ए, नाही, नाही. काय ग काय लागलं का येडं लागलंय काय नाही काय ग डुग्या कोणच्या गाण्यावर नाचते तू? येडं लागलं कसं करते? कशी नाचते? येडं लागलं कसं नाचते? बाबाला काय खाऊ बाबाला. चल तुला यायचं का माझ्या संग? हा यायचं अयो हा ब्रशचं काय करते तू? हा ब्रशचं काय करते? दर सगळं सामान घेऊन आलेले आहेत. आता तुम्हाला दाखवते आंबे कसे आणलेले आहेत. आता बघूया. लय म्हणत होते मला आंबे लय भारी आमच्यात. आता आंबट जर असले ना ते आंबे परत देऊन यायचे. 300 रुपये किलोचे आंबे आणले. 300 रुपये किलो. हे बघा 300 रुपये किलोचे आंबे आणलेले आहेत. दिसत नाही का ते केशर आंबे. आई आजकाल केशरला बी फसवतात माहिती ना तुम्हाला. लेबल लावून आणलं लेबल लेबल का? ब्रँडेड. हे बघा लेबल लावून आणलेत म्हणून राहिले ते. याला म्हणतात काय म्हणतात आई? खर्रा. बाबा डोक्याची करा केळी. करा केळी. केळी छोटा. हे बघा याच्यामध्ये पितृ याच्यामध्ये पाणी पितात त्यामुळे हे भरून ठेवतात आणि याच्यावरती नैवेद्य ठेवतात. तुम्हाला दाखवते मी याचं शास्त्र काय आहे. याच्या मागचं शास्त्र सांगू तुला काय आहे? हा, हे मुळ्या आहेत ना याच्यातल्या हा, मुळ्या पाण्यात टाकायच्या. हा. म्हणजे आता किती 80 तापमान झालंय उन्हाळ्याचं. हा, हा, हा. हे पाणी याच्यात टाकायचं. हे टाकायचं म्हणजे उष्णता कमी होती. याच्या मागचं आणि ते पाणी प्यायचं का आपण? याच्यामुळं अक्षतृतीया ठेवली जाते. उन्हामुळं. हा मग या मुळ्या आहेत. मग ह्या मुळे त्याच्यात टाकायच्या. मग पितृचं काय नसतं का त्याच्यात? मग पितृचं असतं ना पण शास्त्रीय कारण. हे आपलं कोणतं कारण झालं? हा, हे आपलं पितृ म्हणून झालं. पण त्याच्या मग लॉजिक असं आहे की माठातलं पाणी प्या. मग उष्णता कमी होती शरीरातली. आपण ते पाणी पितो. शरीरातली उष्णता कमी होती. बाई पाण्याला जाती बाई फुटा नका ती बाई. ती फोडून टाकेल. देवा फुटन. बाई पाण्याला जाती बाई फुटा नका ती बाई पाण्याला जाती. बाई जांभूर खाती. बाई पाण्याला जाती बाई पाण्याला जाती बाई. डुगी कशी बघती. चला ये ना. जांभूर. बाई बाजार जाती बाई फुताने खाती. खाऊन द्या. डोगे नाचून. जांभूर खाती खाऊन द्या. नाचून दाखव बाई डोगे. याड लागले त्याला याड लागले फक्त. याड लागल मला ग याड लागल तुझ्या रूपाचा याड लावल. हा कशी नाचली डुगी. याड लावल मला ग याड लावल. कशी नाचती बघा डुगा. बाई तुझ्या रूपानं याड लावल तुझ्या रूपानं याड लावल. हा कशी नाचत डुगा बघ. कशी कशी गुडघ्याला हात लावी ती वागती आणि मग स्टेप करती. याड लावल कशी नाचायचे बाबू. बघ आजी स्टेप करून दाखवती. कर बरं. याड लावल लय गोल आहे ते. कुठं चालला आता गुलुम. आता बघू आंबे कसे निघतील. चटणी खाणार नाही. अरे 300 रुपयाचे आंबे आणले मी. तुम्ही 10 रुपयाचे बटाट्यावर मारणं करू राहिले. आणि बघ ना तिकडे बटाट्याची चटणी एवढी लागल काय. हा तूच खाशील. हा मी खाती. मला एवढं खायला लागत आहे. नाही किती किलो बघू. हे बघा आंबे ही बघ ती नाचणीचे पापड तळायचे. आंबे. लय सुन आंबे भेटले वाच. हा हे बघा जुलाब होस्तर खातो असतो मी आता. नको असं माहिती ना मागच्या वेळेस तुम्हाला किती त्रास झाला जुलाबाचा. कसा निघाला आंबा. अजून टेस्ट नाही गेला. 300 दिले तर रोग 300. पितृजीव घातल्याशिवाय मला कळणार नाही गोडे कांबटे. चाटून बघितलं असं बामटेवानी पण तुमची नाही. शपथ मी नाही बघत. बरं, मी? नाही होत तुमची शपथ. काय वाटतं मग तो काय अनुभव आहे. नाही खाऊ शकत ते आवाज. नाही खात. नाही खायची ना. काढलंच नाही तर डुगीला नाही दिला आंबा. नको. पहिला आंबा आहे अजून जास्त आंबे यायला लागले म्हणजे द्यायचे तिला. किती छान बाळ आहे बघा ना. का ग बाई आलो का दुलू दुलू धावत दुलू दुलू. काय काय आता पापड्या भजे पिटुळे कुरडया कुरडाया बटाट्याचे पापड नाचणीचे पापड. तांदूळचे खायचेत का. तुझ्या तांदळाचे पापड आहेत 1 नंबरच्या डब्यात. एवढे पापड असल्यावर येतो खायचा का कोणता. यातून काय वापणी राहिली. त्यात आहेत आळूच्या वड्या. वड्या पण केल्या का. हा. तुम्हाला आवडतात ना. आळूच्या वड्या बी केल्या. तुम्हाला आवडत पित्राला आवडत. पित्राला आवडत होत्या आळूच्या वड्या. बाबाला हा बाबाला लय आवडायच्या आळूच्या वड्या. बाबा होते त्यावेळी ते नव्हते मी.
चला आवरा पटकन मग. गार पाणी पितूर येऊ सर आवरून लवकर तुमचा. आमचं रश येतो पण तुला हा येतो ना. नुसता पातळ नको ना. आपल्याकडे ब्लेंडर आहे. आता बघा ब्लेंडरने किती भारी रस बनवते मी. ब्लेंडर का ग्राइंडर? ब्लेंडर ब्लेंडर स्पाइट. अहो ब्लेंडर टाकतात थोडी. इलेक्ट्रिक असतं ते, तुम्हाला माहित नाही का? डोळे काय करती? मागच्या वेळी मी दाखवलं होतं ना हे करताना. तूप करतानी. हा, तेच मम्मी ते येते पापड्या नाचणी. ते लागलं. नाचणी पापड्याला हॉटेल पण खायचं मला लय आवडत नाचणी. नाचणी पापडचे नाचणीचे फायदे असतात. रक्त काय सांडलं का तिकडं? वाढतं, त्यामुळे नाचणीचे पापड बनवले झाले. पितूर किती वाजता येतो मला आपला? अहो काय टेन्शन आम्हाला पितृचं कोण येतं काय काय माहिती. पप्पाजी काय म्हणला? पप्पूदाजी म्हणले मी चाललो पुण्याला. हा मग आता इमर्जन्सी फोन केला गीते सरांना. येतो म्हणजे हा ते तरी बरं आवरा झालं. तयारी करा टप्पा टप्पा. ते म्हणले मग बाईक नाही दमबाईची येतच नाही. हात लागते आहे माझा, त्यामुळे मी हाताने बनवणार नाहीये, ग्राइंडरने बनवणारी. ग्राइंडर नाही ब्लेंडरने. डोकी कुठे गेली? गेट वरून डोकं बघ तुमच्यात सगळं तू भेटेल. कशाला काय भजे आहेत काय? हा, पालक भाजी. अरे बाप जळाली काय? कस काय जळते रे? हे काय करते काय ना? आंबारस. अभि अभिबी 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 चप्पल घाली द्या बाई तिकडं. माझी चटकी दे तिकडं. टाक तिकडं चप्पल. कार तिकडं चप्पल. कुठे आहे का? आवरा बर का पितूर येईन आता. पितूरला फोन करतो मी. झालं झालं कर फोन. झालं झालं कर फोन. निवड बिवड ठेवायचा ना. हा पेट्रोल झाले. पप्पा झोपले का? मला अजून रांगोळी काढायची तिथं. पाठ ठेवायचं त्यांना बसायला. 4 वाजता का रांगोळी? लगेच काढली त्यांना यायच्या आधी. का ग बाय? झालं का? काय चल चल. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ब्लेंडर मध्ये कशी करणार आहे. हे बघा आंबारस दाखवते. आंबारस म्हणतात, आंबारस. आंब्याचा रस म्हणजे आमरस. आम हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये म्हणतात आंबारस. कसा झाला या रस? तोंडात पाणी आलं की नाही रस बघून? मग रेंदा गेलाय त्या ग्राइंडर का खंडर. ज्यूस आहे ज्यूस, आंब्याचा ज्यूस. गरमागरम भजे, पालक भजे बघा कसे झालेत. कस मस्त कुरकुरीत. आम्ही काय त्याच्यात सोडा बिडा टाकत नाही, त्यामुळे आमचे भजे काही जास्त फुगत नाही. मग आम्हाला सोडा आवडतच नाही. हा आम्ही सोडा कशातच वापरत नाही. पहिली गोष्ट तर आम्ही कुरड्यात सुद्धा सोडा बिडा टाकत नाही काही, तरी सुद्धा नॅचरल असे गरम फुगतात. मसाला एक हे बघा कशा फुगतात एकदम मस्त. गरम मसाला पण नाही, आम्ही कधीतरी खात असतो गरम मसाला. जास्त गरम मसाला बी खाऊ. कसे चालली आहे अक्षय तृतीयाची तयारी? तर मला कमेंट करून सांगा बरं. आणि आता तुम्हाला दाखवते मी आमचं पित्र कोण येणार आहे. आम्हाला तर लई टेन्शन झालं होतं की आता कोण येतंय जेवायला कोण नाही, त्याचं टेन्शन आहे ना बाई. तर मग आम्ही याला फोन कर त्याला फोन कर. मी आजीला पण फोन केला होता माझ्या भावाला. म्हणलं नाही का जे दोघं येते माझी वहिनी आणि आजू दोघांना पण आम्ही फोन केला होता जेवायला यासाठी. पण ते काय आलेच नाही जेवायला. त्यांना शूटिंग आणि एडिटिंगला टाइम म्हणजे पुरतच नाही. त्यामुळे ते म्हणले आम्हाला काही टाइम नाहीये, आम्हाला ऍड शूट आहे, त्यामुळे आम्ही काही येणार नाहीयेत. मग कॅन्सल केलं नाही का. आणि मी आळूच्या वड्या बी केल्या छान छान दाखवते बघा. आई चिरून आल्यात आळूच्या वड्या. तळून घ्यायच्या. आता लगेच या तेलातच तळून घ्यायच्या. आळूच्या वड्या पण छान छान शिजलेल्या आहेत. मस्त अशा कुरकुरीत आळूच्या वड्या. हळदी नाही टाकली का? कोणाला आवडत नाही आळूच्या वड्यात मी हळद नाही टाकत. तर कुरकुरीत आळूच्या वड्या होणार आहेत आता एकदम छान. आणि आळूच्या वड्या मी दाखवल तुम्हाला मी काय काय टाकते त्याच्यामध्ये. खूप स्वादिष्ट होत्यात आळूच्या वड्या. दाखवली त्याची पण रेसिपी तुम्हाला आळूच्या वड्याची. कुठे आहे दा? रोजच कुठं चालले पाटील? कुठं चालले? जा पप्पा सोबत जा. पप्पा सोबत हो ए पप्पा. मला पण लय भारी म्हणते ए मम्मी ए मम्मी. अरे पप्पा रात्री आम्ही राय माझ्या गुडघ्यावर बसला बरं का. मी ओरडले मोठ्याने. ती माझ्या डायरेक्ट तोंडवर आली झोपली अशी आजे करायचं. आम्ही राय म्हणतो ती आजी मी काही वेळ काय करते मम्मी? आता कावळ्याला ठेवते ना नैवेद्य. तो यातला जीव होता बाबाचा. इकडं इकडं बघ. तो यातला जीव होता नाही मम्मी? जीव असणारच जीव लावल्यावर. नाही जीव लावल्यावर कसं कविता कविता करायचं का? अरे मारता किपी बाबा म्हणायचे. कविता कविता माझ्या अंगोर पांघरून टाक. अक्कांद्या म्हणायच्या.
तुम्ही सुनातच कस काय नाव घेता हा. ते म्हणा ती माझ्याजवळ होती मला जीव लावायची हम्म. असे म्हणायचे. आता त्याच्यात काय लोक म्हणजे तिने जीवच नाही लावला अमकच नाही केलं. बघायला कोण असतं होय? कोण असतो ते वरचा परमात्मा आहे की. बरोबर आहे. बघू आपण कावळा येतोय का. आला आला. हे बघा दिस लागतो मला. हे बघा आला 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 आला. बाबा आले. दुगे तुला काय कळत तिथं उभं राहील तू. पाण्यात पाण्यात पळ हे बघा आमच्या आजी बाबा. पाण्यात बघू मम्मा मम्मा जा. दुगे मम्मा मम्मी कोण जा पळ. ए बाप्पा पकडता का तू. नाही नाही देत. काय ते हे मी हळदी कुंकू आहे. हळदी कुंकू कुंकू आहे त्याच्यात काय दिलंय 5 पुड्या आहेत. कुंकू बांधलेले म्हणून. हा नाडा पुडी म्हणते त्याला ते बांधावं लागतं करायच्या गळ्याला. साईडनी ना हा. सुटा ना का. इकडं लय पळत येत ना म्हणून त्यांची मुटकी बांधून टाकायची. सगळे कपडे खराब केले जात. काय करू राहिली तू. अय अय दादाची करू राहिले बाप्पा. बाप्पा करा बाप्पा करा. बाप्पा घर चल. हा केला का दादाजी केला. बारीक झाला दोरा. दिवाळी एखादी तिथून. दिवा देऊ का. बाबू तू थांब रे. तू स्वयंपाक करायच्या आधीच भांडी बिंडी घासून उठली आली काय आज. मग भांडे बी झाले. हा काम करता करता जसे भांडे पडत होते तसे आळूच्या वड्या माय फेवरेट. मी दाखवले मग अशीच अरे बास तुला पाची पकवानी हो मला तर. 56 भोग 56 भोगत झाले आज तर. हे सगळं बघून आपण आळूच्या वड्याची रेसिपी दाखव ना. कमेंट केली होती बरं का आळूच्या वड्या दाखव म्हणून. हा. आपण दाखवूया ती रेसिपी आळूच्या वड्या. बरोबर त्या बनवू आपण आळूच्या वड्या. त्याची टेस्ट आलो, आलो. काय आवड राहिली याच्यात सगळ्यात आधी. तुला आमच्या घरी वेले बरं का आम्ही पानं काही विकत आणलेलं नाही तर. नागिनीची पानं बघा किती छान आहेत. धरा बाप्पा. तू काय बघत डोके तुला येतं काय यातलं. दादाजी येतं तुला. चला दादाजी. लागायचे खायला. शिबा कशी असते पूजा. बाबांना हे लावा गंध. गंध सुद्धा आणून कुठे गणगोळी ती लावा पहिला. दादाजी आता बाप्पा झाला. ते बघा असा निवड ठेवायचा असतो. याचं काय चाललंय गण वेगळं. बाबाला टिकलं तर कसं. बाप्पा करा बस 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 झालं बाप्पा. अगरबत्ती कुठे आहे. अरे वा, पत्रच लगेच. अरे अगरबत्ती नाही लावीत मी. का नाही लावीत केमिकल असतं त्याच्यात. मग काय लावते. दाखवते ना काय लावते. काय लावते बघू. नाही का आहे ना दिली ना. पुढे हा धरा गणगोळी.
हे बघा अगरबत्ती मम्मीने ते म्हणजे अगरबत्ती नाही लावायची. ही गावरान गायची शेणाची गौरी गोमूत्रात थापलेली मी रोज मी लावते सकाळ संध्याकाळ. दोन्ही द्वारिका मैया कवर गण लावित ये कवर गण लावित सगळं सगळं हे होईना आता दूर. नाही होत. फॅन लावू का? नको नको. तर अशी असते अक्षय तृतीयाची पूजा. असे नैवेद्य वगैरे ठेवावा लागतो. बाप्पा पाय पडा बाप्पाच्या. बाप्पा करा बाप्पा. हा कसं केला बाबाने बाप्पा तसं बाप्पा कर. बाबाने कसं बाप्पा केला? दूध ठेवायची आणलेले. हा पडलं. हे दूध याच्यावर ठेवायचं. वास भारी होतं नाही ते. मग आहे का केमिकल काही का काय? दादाजी चला आता जेवाय टाइम झालाय. बघ हम्म चला दादाजी भाई इकडे तुम्ही. दादाजी व माग. चला येतो ना काय काम रस हे काय धुणं काढते ना एवढं. झालं नको तू जाऊ दे. तुला नाही आवडत ना? अजून पितृ जेवला नाही मी कस काय जेवणार. मग तुला नाही आवडत ना तसं पण. मला लय आवडतो काम करता करता हे काम पण महत्वाचं आहे. इकडे माझी बाई धुणं धुत होती तोपर्यंत मी घरातला आवरत होती. माझी बाई लय सुगरण आहे बाई. मला नशीब सगळं नशीब काल मला मशीन नाही आली ती घेतली असती आली ना. कालनाची. हं? तुम्हाला माहितीये का ते आपलं भाय तुम्हाला माहितीये का जयता येते आपलं ते ओव्हन असतं ओव्हन त्याच्यामध्ये तुम्ही सगळी सामग्री नाही आली की मशीन सगळं मिक्स करायचं आणि जे जे लागतंय का आणि फक्त ठेवून द्यायचं ती बरोबर शिजून बाहेर येते. मग ते काय मशीन मध्ये चाल तसं पण शिजतच ना कडेवर पण. हा ते तर आहेच. मग बस चल ताट कर बर चल आले पितूर जेवायला. हे बघा तुम्ही आले रोड नाही जा. किती गोरा पाणी निघलाय बघा. आहे का डाग कॉलरला डाग सुद्धा आहे का किती मळालेला होता तरी एकदम स्वच्छ मीच गोरा निघाला, आहे. एकदम क्लीन. मी तुम्हाला काय विषय नाही येत. चल ताट कर ताट कर. करते ना ताटही करून ठेवलेत मी एवढं धुणं लावते. चल चल ते आलेत पण त्याला जायचं उशिरा चल. आले आले एवढं धुणं लावते 15 मिनिटात धुणं होईना हो. 15 केलेत ताट रेडी. बघा आता काय काय मेनू बनवलेत. बघा दाखवा दाखवा. केस नीट बांधते अवतार झालाय माझा नुसता. रस रस बटाट्याची चटणी भजे आळूच्या वड्या चपात्या येटुळे कुरडाया पापड नाचणीचं पापड कुरड्या. काय खाणार काय काय खाणार? असं खाणार की 2 दिवस काहीच खाणार नाही. हा मग कारण आंबा पहिल्यांदा खावरलोय. किती जुलाब होते हे कोणालाच माहित नाहीये. हे असं नका बोलू अरे मग पहिला आंबा आहे आता काय माहिती कसं झालंय. गावर तूप नाही टाकलं त्यात. हा तुपाचं गरम करते ना तूप देते ना तुम्हाला शेवटला द्यायचं तूप. 3 ताट कोणाला केले? तुम्हाला नाही जेवायचं बाळा मला नाही जमणार बाळा. मग नाही खाते. हा मग तर काय सोन्याम पिवळं. बाळ मामा थोडं तर सांगा जेवायला. नाही त्यांच्या घरी पण पितूर आहे ना. मग ते जेवले शेताला जा. तुम्ही नाही का काल त्यांच्या सवासने जेवायला गेले. हा काल गेलो पण आता त्यांच्या याच्यात त्यात फरक आहे ना. जा बाई बाळू मामा मला जेवूनच जायचं आता. अरे त्यांना पितूर जेवता येत नाही ना. त्यांचे वडील जेव्हा घालचे त्यांना हा, हा, हा. असं विषय. मग मला वाटलं जेवण करून आले असते. तर फायनली असा होता अक्षय तृतीयाचा ब्लॉग की आपल्या पितूरला काय काय जीव घालावं लागतं काय काय पदार्थ बनावं लागतात पूजा कशी करावं लागते. तर कोण कोण जीव घालतं नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि कसा वाटला आमचा पाहुणचार कमेंट करून सांगा. आजचा पाहुणचार कसा वाटला नक्की सांगा. तर कोमली तेवढं सारं बनवलंय पण कशाला किती चव आहे हे खाल्ल्यावरच कळन. हे भगवान बचाले रे बाबा. तुम्हाला काय वाटतं मला टेन्शन हे आलंय की मी भाज्यात मीठ टाकलं होतं का नव्हतं टाकलं. बघा आता तुम्ही सांगा. भजे तर असं आयटम त्याला वरून मीठ टाकून खाता येत नाही. आधी नाही खाते ना मला. चला आणता आठ पटकन. सबर संपलेलं आहे आता आंबरसावरचं. 1 वर्षानंतर मी आंब्याचा रस प्रथमच खाऊ राहिलोय. बघा सगळे प्रथमच खाऊ राहिले ते. तूप नंतर आण आधी ताट आण आधी त्यांना नैवेद्य ठेवायला आधी. चल आण पटकन टापाटापा. आले आले तूप देते तुम्हाला साधं तूप गावरान तूप. हे माझ्या मी बनवलेलं तूप आहे बरं काय घरचं तूप. कुठे कुठे कुठे. बाय 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 टेक केअर. सगळ्यांनी काळजी घ्या. खूप उन्हाळा वाढला आहे. जास्त उन्हात फिरू नका. कोणी जाऊ नका बाहेर. 1 महिना घरातच बसून राहा. कुठेच जाऊ नका.
पितूर पण आले जेवायला, आता टिळा बिळा लावून बसले. मग मी ते निवत ते दे ना त्यांना करी इथलं पाणी. ते यांना आज 1 वर्षानंतर कऱ्यातलं पाणी प्यावं लागणार, रोज गलासातलं पितात. मशीन आहे त्यांची दवाखान्यात, पण आता जुन्या पद्धतीतलं पाणी प्यावं लागलं पहिल्यांदाच. यांनी आमचे बाळूमामा देशमुख यांना म्हणलं जेव्हा पण त्यांना पण पितूर जेव घालते, तर मग ते काय जेवणात पण डॉक्टरला एकट्याला करमत नाही म्हणून डॉक्टरला जुडेदार आलेले तर त्याला म्हणलं खा 2 घास. पण ते कसं असतं, पितूर जेवल्याशिवाय जेव घालता येत नाही ना मामा, जेवता येत नाही ना. चालेल, बसू दादा मी जेवायला आता.